एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा नाव न घेता गिरीश महाजनांसह भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे। आपल्यावर कोणी घराणेशाहीचा आरोप करू शकत नाही, कारण नेत्यांच्या बायकांना तिकीट देण्यात आल्याचं खडसे म्हणाले। भुसावळ येथील प्रचार सभेत खडसेंनी ही टीका केली आहे। भुसावळमध्ये भाजपचे मंत्री संजय सावकारांच्या पत्नीला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं गेलंय। नाथाऊ घराण्याशी राबवता असा आक्षेप नेहमी माझ्यावर त्यांनी केला। बरं झालं, आता एक 4 दिवसापासून त्याचे थोबडे बंद होऊन गेले। तिकीट कुणाला? सावकार साहेबांच्या बायकोला। ते मंत्री आहेत, तिकीट मंत्र्याच्या बायकोला आहे। जामनेरला गिरीश भाऊ मंत्री आहे, 15 वर्ष झाले, आणि मला म्हणतात तुमच्या घरामध्ये घेवता, कुटुंबात ठेवता, तुमच्याकडे राहता, हे राहता, तुमच्या घरातले घराणेशाही आहे। मग आता हे कोणती सही लागली? नागपूरच्या सावनेर नगर परिषदेत भाजपनं उच्च विभूषित महिलांना उमेदवारी दिली आहे। कोणी इंजिनियर तर MBAचं शिक्षण घेतलेले उमेदवार आहेत। नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजना मंगळे यांनी इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलंय। महत्त्वाचं म्हणजे उमेदवारीसाठी त्यांनी महामेट्रोमधील मोठ्या पगाराची नोकरी सोडली आहे आणि राजकारणाची वाट धरली आहे। समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणात आल्याचं त्यांनी सांगितलं। नगराध्यक्षपदासाठीच्या संजना मंगळे आहे, त्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे। सोबतच त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून त्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून पुढे आलेले आहे। सोबत इतरही उमेदवार या उच्च विभूषित आहे, आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया। संजनाताई, खरं तर हा पहिला निर्णय जेव्हा घरच्यांनी घेतला किंवा तुम्ही घेतला तेव्हा तुमच्या डोक्यात काय विषय होता? सुरुवातीला तर पहिला प्रश्न की तुमचं शिक्षण काय? माझं नाव संजना मंदार मंगळे, माझं B इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये झालेलं आहे आणि MBA झालं आहे मार्केटिंगमध्ये। मी ॲज अ असिस्टंट सेक्शन इंजिनियर महाराष्ट्र मेट्रो रेलमध्ये जॉब करत होते। सोडला जॉब तुम्ही? 1 महिन्याआधी। जेव्हा तुमचं ठरलं की निवडणुकीच्या मैदानात उतरायचं आहे, हां, महिला आरक्षित जेव्हा सीट आली आणि मला वाटलं की माझा आता छान चाललेला आहे जनसेवेचा, तेव्हा मी हे पाऊल उचललं। शक्यतो कॉर्पोरेट नोकऱ्या सोडून राजकारणात यायला महिला टाळतात, पण तुम्ही तो निर्णय घेतला, त्या पाठीमागे काय विचार होता डोक्यामध्ये? तुम्हाला माहितीच असेल, माझे सासरे दादारावजी मंगळे आणि माझे मिस्टर मंदार मंगळे हे आधीपासून BJPचे कार्यकर्ते राहून चुकलेले आहे। तर घरी वातावरणच असं राहायचं की वाटायचं की चला आपण पण यामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे। मी एकटीच अशी असायची की जे जॉब 10 ते 6 जॉब करायची, हे लोक सकाळी उठल्यापासनं ते रात्रीपर्यंत जनसेवेमध्येच राहायचे। तर मला पण असं वाटलं की मला हा जेव्हा चान्स मिळत आहे तर आपण पण याच्यात पुढाकार घ्यायला पाहिजे। शिक्षणाचा फायदा हा नक्की होतोच। तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा आणि कुठूनही काही करा, तर तुमचं शिक्षण जे आहे ते नेहमी फायद्याचं असतं आणि आपण तेच डॉक्टर आशिष देशमुख जे काम करत आहेत त्यांच्या कामामध्ये आपण आपल्या प्रभागाचा विकास करून खारीचा वाटा देणे हा माझा प्रयत्न राहील। नागपूरच्या कळमेश्वरमध्ये भाजपचा प्रचार का करतो म्हणून एकाचं अपहरण करून मारहाण करण्यात आली। काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वाबलबशीर याच्यावरती हा आरोप आहे। सध्या हे नगरसेवक फरार आहेत, तर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आरिफ शेख हा भाजपचा प्रचार करत होता। हा राग मनात ठेवून अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। बातमी अमरावतीतून आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव नगर परिषदेमध्ये भाजप काँग्रेसमध्ये सरळ लढत पाहायला मिळते। या नगर परिषदेवर गेल्या 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे। भाजप आमदार प्रताप अडसड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर नगराध्यक्ष पदासाठी आमदार प्रताप अडसड यांच्या सख्या बहीण डॉक्टर रचना रोठे या मैदानात आहेत। त्यामुळे या नगरपालिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। भाजपच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने वर्षा देशमुख यांना उमेदवारी दिलेली आहे। रेल्वे नगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी भाजपचे आमदार प्रताप अडसड यांच्या बहीण डॉक्टर अर्चना रोठे या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे। आपल्यासोबत अर्चनाताई रोठे स्वतः आहे। काय विजन घेऊन तुम्ही उतरले नगरपालिका अध्यक्षासाठी? 15 वर्षापासून ज्या विकासाचं ध्येय घेऊन आम्ही चालत आहोत
तोच विकास पुढे निरंतर नेण्याच्या हिशोबाने आणि गतिशील करण्याच्या पद्धतीने सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून आम्ही इथे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहोत. तुमचे प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहे वर्षा देशमुख यांचा आरोप आहे की 15 वर्ष फक्त कागदोपत्री विकास झालेला आहे, इतर विकास काहीच नाही. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही धामणगावच्या गल्लीबोळांमध्ये फिरून थोडंसं एकदा शूटिंग घेऊन घ्या. तुम्हाला प्रत्येक गल्लीमधला रोडसुद्धा सिमेंट रोड झालेला आणि नाल्यासुद्धा तुम्हाला पूर्ण झालेल्या दिसतील. विरोधकांजवळ कुठलाही मुद्दा नसल्यामुळे, कुठलाही अजेंडा नसल्यामुळे आता या पद्धतीचे आरोप करणं त्यांचं चालू आहे. परंतु जनता सुजाण आहे, सुसंस्कृत आहे आणि अगदी पूर्ण विचाराअंती निर्णय घेणार. या होत्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर अर्चना रोठे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, ABP माझा, धामणगाव रेल्वे, अमरावती. अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे नगरपालिकेकडे सर्वांचं लक्ष आहे, कारण या ठिकाणी विद्यमान आमदार भाजपचे प्रताप अडसळ यांच्या बहीण डॉक्टर अर्चना रोठे या मैदानात आहे. तर त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून वर्षा देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. वर्षा देशमुख ह्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. आपल्यासोबत वर्षा देशमुख स्वतः आहे. काय सांगाल, कसा प्रतिसाद मिळतो आणि काय आव्हान आहे आता तुम्हाला? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांनी मला जे उमेदवारी दिली वीरेंद्र भाऊनी, ही मला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते व सहकारी व जनतेतून आलेले आवाज म्हणून मला उमेदवारी मिळाली. काय असं वाटते तुम्हाला की नगराध्यक्ष जे पूर्वी भाजपची सत्ता होती तर कोणता विकास केला नाही त्यांनी असं वाटते तुम्हाला? 15 वर्षापासून एखादी सत्ता असताना विकास तर काही दिसून येऊन नाही राहिला सर. आणि हां, विकास दिसतो पण तो कागदपत्रीत दिसून राहिला. जो नाल्या टुंब भरून आहे त्या उपसा व्हायला पाहिजे. शकतो की धामणगावच्या लोकांमध्ये खूप आक्रोश आहे असं यांनी भाजपच्या उमेदवारांवर आरोप केलेला आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता कोणाला कौल देईल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, ABP माझा, धामणगाव रेल्वे, अमरावती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आहेत. युती तुटल्याचा आरोप निलेश राणेंनी रवींद्र चव्हाण यांच्यावर केला होता. त्या आरोपावर रवींद्र चव्हाण काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. रवींद्र चव्हाण यांची आज सावंतवाडीमध्ये प्रचार सभा होणार आहे आणि रात्री 8 वाजता कार्यकर्ता संवाद मेळावा देखील होणार आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणेंनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार टीका केली. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप निलेश राणेंनी केला. आम्ही पुराव्यांसह कोर्टात जाणार असा इशाराही निलेश राणेंनी दिलाय. यासोबत माझ्या दौऱ्यावर पोलिसांचा वॉच असल्याचा दावाही निलेश राणेंनी केला. तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून तुम्ही वाटेल ते कराल, सत्ता आमच्याकडेही आहे पण आम्ही सत्तेचा दुरुपयोग करणार नाही असं म्हणत निलेश राणेंनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. जे आता 1 महिन्यापूर्वी मराठे होते आता ओबीसी अचानक झाले. आता आम्ही पिटिशन कोर्टात टाकणार. कोर्टामध्ये टाकल्यानंतर हे सगळे पुरावे कोर्टासमोर सादर करावे लागणार. ते बाकीचे सगळं जे काय पुरावे मी उद्या सांगेनच, पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. पण लक्षात घ्या, हा प्रचार हा घराघरात झाला पाहिजे की भारतीय जनता पक्षाने जो उमेदवार दिलाय त्याचं जात प्रमाणपत्र हे खोटं आहे. हे मी 100% तुम्हाला आज या खोटेपणाचा जर तिकडे इम्पॅक्ट झाला, नगरपालिका गेली डब्यात. आज सकाळी SP ऑफिस मधून काही लोक आली होती सांगून निलेश राणेचं मिनिट टू मिनिट दौरा SP ऑफिसला कळला पाहिजे. मी काय स्मगलर आहे की डॉन आहे, कोण आहे, काय केलंय मी. आज सत्ता तुमच्याकडे आहे, तुम्ही वाटेल ते कराल. आमच्याकडेही आहे पण आम्ही सत्तेचा कधी दुरुपयोग करणार नाही, अजिबात करणार नाही. मिनिट टू मिनिट माझा दौरा घेऊन काय करणार आहे. मला जिथे पोहोचायचं आहे तिथे मी पोहोचणारच. कोणाची टाप नाही. जिथे मला पोहोचायचं तिथे मी पोहोचू शकत नाही आणि मला थांबवण्याचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.